त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे। 2-4 बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे। चीफ सेक्रेटरीने तिथे देऊन टाकायचे, ताबडतोब GR इश्यू करायचं ताबडतोब। जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलं, सरकारने जरांगेला वेठीस धरलेलं आहे। छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। नुकतंच शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली होती। तसंच मराठा आरक्षणावर चर्चा केली होती। कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील व्यक्तीच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत। आई ओबीसी असेल तर तिच्या मुलांना ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगेंनी केली। मात्र जरांगेंची ही मागणी सरकारनं फेटाळून लावली। आता छगन भुजबळांनी जरांगेंच्या याच मागणीवर उपरोधिक टीका केली। पत्नीच्या आईवडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आईवडिलांची जी दुसरं मुलं आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे। त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे। मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदेंनी विधिमंडळात सरकारची भूमिका मांडल्यानंतर मनोज जरांगेंनी थेट इशारा दिला होता। त्यानंतर मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र जरांगेंचं मन वळवण्यात शिष्टमंडळाला यश आलं नाही। त्यावरून भुजबळांनी जरांगेंना जोरदार टोला लगावतानाच सरकारलाही घरचा आहेर दिला। ते सारखे मंत्री वगैरे तिकडे जातात, फार अडचणीचं होतं ते काम। त्यामुळे 2-4 बंगले जे आहेत हे मंत्र्यांचे तिथे ताबडतोब उभारले पाहिजे। चीफ सेक्रेटरीचं एक ऑफिस तिथे ताबडतोब जे आहे कार्यरत करा। म्हणजे त्यांनी सांगितलं की ताबडतोब मंत्र्यांनी जे आहे GR वर सही करायची आणि चीफ सेक्रेटरीने तिथे देऊन टाकायची, ताबडतोब GR इश्यू करायचं ताबडतोब। राज्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्या असून त्या आधारे मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली। विधिमंडळ अधिवेशनात अध्यादेश काढण्याची मागणीही जरांगेंनी केली होती। तसंच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत मोर्चे का काढू नये असा सवालही केला होता। त्यावरून भुजबळांनी जरांगेंवर ही खोचक टीका केली आहे। जरांगेंनी सरकारला वेठीस नाही धरलंय, सरकारने जरांगेला वेठीस धरलेलं आहे। कोलमडली तर कोलमडली, मुंबई काय चीज आहे? त्यांनी हुकूम सोडलेला आहे ना, प्रश्न मिटला। कसली मुंबई काय घेऊन बसला तुम्ही? पक्षाचं काम कुठलंच काम करू नये। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। सरकार भुजबळांच्या मर्जीनं चालत असल्याचा जरांगेंचा दावा आहे आणि त्यावर उत्तर देताना भुजबळांनी जरांगेंवर शरसंधान साधलंय। त्यामुळे आगामी काळात या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्धाला आणखी धार येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।